पत्नीचं उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परदेशातील महागडे राहणीमान हे पोटगीचे कारण ठरू शकत नाही, असं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची दरमहा 1 लाख अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. संबंधित महिला उच्च शिक्षित नोकरीत असून तिचं उत्पन्न पतीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पोटगीचा आधार नसल्याचे न्यायालयाने मत नोंदवलं आहे. पोटगीचा उद्देश उदरनिर्वाहासाठी आर्थिक आधार देणं आहे, अतिरिक्त खर्च भागवणं नव्हे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ परदेशातील राहणीमान खर्चिक असल्याच्या कारणावरून कोणतीही पत्नी आपल्या पतीकडून अंतरिम पोटगी मिळवण्यास पात्र ठरू शकत नाही. परदेशात राहत असल्याचं सांगून विभक्त पतीकडून पोटगी मागता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. हा निर्वाळा देत न्यायालयाने उच्च शिक्षित आणि नोकरदार महिलेची दरमहा 1 लाख रुपयांची पोटगी देण्याची याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान याचिकाकर्त्या महिलेचा घटस्फोट पुणे कौटुंबिक न्यायालयाने 2023 मध्ये मंजूर केला होता, परंतु त्यावेळी कायमस्वरूपी पोटगी नाकारली होती. या निर्णयाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती आणि खटला प्रलंबित असताना दरमहा 1 लाख रुपयांच्या अंतरिम पोटगीची मागणी केली होती. याचिकाकर्ती महिला 2011 पासून अमेरिकेत राहत आहे. तिचं उत्पन्न स्थिर असलं तरी अमेरिकेतील महागड्या राहणीमानामुळे ते अपुरं पडत असल्याचा दावा याचिकाकर्त्या महिलेने केला होता. याच आधारे तिने पोटगी मागितली होती. तथापि न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने तिची पोटगीची मागणी फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 24 अंतर्गत अंतरिम पोटगीच्या तरतुदीचा संदर्भ देत निर्णय दिलाय. ज्याच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही अशा जोडीदारासाठी ही तरतूद आहे. तसेच खटला प्रलंबित असताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलेला मदत करणं हा या कायद्याचा हेतू आहे. त्याचं उत्तम उत्पन्न असतानाही आलिशान राहणीमान राखणे हा कायद्याचा हेतू नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने निर्णयामध्ये नोंदवलं आहे.